आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते। नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। पत्राचाळीत कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का? अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलारांकडून समाचार। सर्वपक्षीय बैठकीत सरकार जो निर्णय आता मार्ग काढेल त्याला आमचा पाठिंबा असेल। आम्ही यामध्ये राजकारण आणणार नाही। मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांचं वक्तव्य। डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सांगलीत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात हंटर मोर्चा। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा या मागणीसाठी मोर्चा। लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार। एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। उद्या सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान। आमच्या अध्यक्षपदासाठी भाजपला समर्थन, पण विरोधकांना उपाध्यक्षपद मिळायला हवं। राहुल गांधींचं वक्तव्य। तर राजनाथ सिंहांकडून अध्यक्षपदासाठी खरगेंना विनंती, मात्र विरोधकांना उपाध्यक्षपद देण्याची खरगेंची मागणी। निलेश लंकेंकडून खासदारकीची इंग्रजीमधून शपथ। सुजय विखेंनी दिलेलं आव्हान स्वीकारत लंकेंची इंग्रजीत शपथ। Name of God that I will bear to faith. विधान परिषदेच्या काँग्रेस 11 पैकी 3 जागा लढवणार। माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णींसह सध्या 1.25 लाख यांचं नाव चर्चेत आहे। सूत्रांची माहिती। खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना राणावत महाराष्ट्र सदनात शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना राणावत महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची सूत्रांची माहिती। यांनी केलेली मागणी मूर्खपणा। कायद्याने कंगना राणावत यांची व्यवस्था आता हिमाचल भवनमध्ये व्हायला हवी। कंगना राणावतच्या महाराष्ट्र सदन प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाची धडपड। केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 2 दिवसीय शिबिर पार पडलं। केरळ विधानसभेत किमान 5 जागांवर विजय मिळवण्याचा मानस। आपल्या परिसरामधील समस्या आणि प्रश्न ईमेलवर पाठवा। सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सेल प्रमुखांना पत्र। समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी ईमेल करण्याचं आवाहन। प्रकाश आंबेडकर बेदरी कारखान्याच्या वाटेमध्ये अडथळे आणतायत। प्रकाश आंबेडकरांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे। केपी पाटलांची टीका। केपी पाटील यांनी आपली राजकीय भूमिका आधी ठरवावी। आमदार प्रकाश आंबेडकरांचं केपी पाटलांना उत्तर। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादांना पुन्हा एकत्र येऊन चांगले निर्णय घेऊ द्या। सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातलं। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर रामदास कदम यांचं वक्तव्य। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी। अंगारकी चतुर्थी निमित्त विविध फुलांनी आकर्षक सजावट। पालघर नगर परिषद हद्दीमध्ये 19 अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवाशी वास्तव्यास। इमारत सोडून दुसरीकडे सोय करण्याचं नगर परिषदेचं आवाहन। परिसरातील 25 अतिधोकादायक इमारतींना नगर परिषदेची नोटीस।